स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी या संदर्भानं हा व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रातील जे शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक यांच्याकरिता हा व्हिडिओ आहे. सोबतच जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी दिलेले आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. परंतु महत्वाचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भातील आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला होता आणि हा जो निर्णय आहे हा भारतातील 11 केसेस जे आहेत त्या 11 केसेसला एकत्र करून हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे भारतातला सुप्रीम कोर्ट हा सुप्रीम आहे, हा सर्वात वरचा कोर्ट असल्यामुळे याच्यानंतर ज्या काही आहे त्या बाजू आपल्या मांडण्याचा जे काही हक्क आहे तो संपून जात असतो. त्यामुळं या दृष्टीनं वेगवेगळ्या राज्याच्या माध्यमातून त्या सरकारांनी त्या ठिकाणी त्या सत्तेत असलेल्या सरकार यांनी आपापल्या शिक्षकांची भूमिका, आपापल्या राज्यातल्या शिक्षकांची भूमिका ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यासाठी पुन्हा याचिका टाकलेल्या आहेत. त्याचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे, अजूनही त्याचा रिझल्ट लागलेला नाही. परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने अजूनही अशा बद्दलचा कोणतेही केस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेला नाही. आणि यामुळे असे कितीतरी शिक्षक आहेत ज्यामुळे त्यांच्या नोकरी जाण्यासाठी जाणार आहेत असं त्यांना वाटत आहे आणि त्यांच्या नोकऱ्या सुद्धा या ठिकाणी धोक्यात आलेल्या आहेत. मग हा रिझल्ट लागल्यानंतर जी काही पहिली प्रक्रिया आली म्हणजे टीईटी जी आहे, टीईटी जी पहिल्यांदा देण्यात आलेली आहे या शिक्षकांच्या माध्यमातून, ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं किंवा महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या वतीनं घेण्यात आलेली जी टीईटी आहे याकरिता खूप जास्त शिक्षकांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले होते. त्यात जे विद्यार्थी डीएड झालेले होते, जे विद्यार्थी बीएड झालेले होते, जे विद्यार्थी अफियर होते आणि सोबतच शिक्षक सुद्धा यांनी सुद्धा या ठिकाणी अप्लिकेशन केलेलं होतं, अर्ज केलेलं होतं. यामध्ये 4.5 लाख म्हणजे पावणे चार नाही तर 4 लाखापेक्षा जास्त 4,75,000 टोटल अर्ज आलेले होते. त्यामधील 1.5 लाखपेक्षा जास्त हे शिक्षक आपले टीईटी साठी अप्लिकेबल होते आणि टीईटी सुद्धा त्यांनी दिलेली होती. परंतु हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट याच महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात लागलेला होता आणि या रिझल्टचा जो काही निर्णय जेव्हा लागलेला आहे तर त्यात 3 ते 4% हा रिझल्ट लागलेला, 3% रिझल्ट संपूर्ण महाराष्ट्रातला लागलेला आहे. म्हणजे 3% लोक किंवा विद्यार्थी उमेदवार आपले शिक्षक बांधव हे पास होऊ शकलेले आहेत. मग त्यामध्ये 1.5 लाखपेक्षा शिक्षक हे काय झालेले आहे, अपात्र झालेले आहे. म्हणून त्यांच्या नोकऱ्या आजही धोक्यात आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जो काही सुप्रीम कोर्टाचा आदेश किंवा जो निर्णय शासनाच्या वतीनं जो निर्णय काढण्यात आलेला आहे आणि हा निर्णय जो आहे या निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे की 2 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि वर्षातून 2 वेळा टीईटी त्या ठिकाणी आपल्याला देता येणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की टीईटी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून जी घेण्यात आलेली होती त्याची वेळ संपलेली आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. परंतु आता येत्या 8 तारखेला सुद्धा काही शिक्षकांची सुद्धा सीटीईटी परीक्षा आहे, सेंट्रल जी काही शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते ती सुद्धा परीक्षा आता येत्या 8 तारखेला सेंटर सुद्धा आलेले आहेत, सिटी सुद्धा आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या माध्यमातून आपल्या सर्व शिक्षकांना अशा माध्यमातून 3 ते 4 संधी आपल्याला मिळणार आहे. एक संधी तर गेलेली आहे आणि हा जर वर्ष पहिला पकडला आपण तर या 26चं दुसरं वर्ष जर आपण पकडलं तर आपल्याकडे पुन्हा 1 वर्षाच्या संधी असणार आहे आणि या संधीमध्ये आपल्या सर्वांना पास होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे हा काही साधा निर्णय नाही. कारण हा निर्णय चेंज करण्यासाठी किंवा बदलवण्यासाठी साधी गोष्ट नसणार आहे. म्हणून वेगवेगळ्या राज्यांच्या माध्यमातून याचिका टाकलेल्या आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या काही इतर जे काही शिक्षक संघ असतील किंवा इतर संघटना असतील यांनी सुद्धा शासनाच्या वतीनं ही केस टाकावं, ज्या माध्यमातून जे काही 1.5 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या यामध्ये धोक्यात आलेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांनी एकत्र येणं, सोबतच जे टीईटी सीटीटी धारक सुद्धा जे काही शिक्षक आता जॉईन झालेले आहेत त्यांनी सुद्धा यांना सपोर्ट करणं, मदत करणं गरजेचं असणार आहे. कारण या सीटीटी टीईटीच्या बद्दल वेगवेगळे आपल्या शिक्षकांमध्ये वेगवेगळे मतांतरे आहेत. त्या सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की सीटीईटी किंवा टीईटी जरी आपलं वय किंवा आपला अभ्यास करण्याचं जरी वय नसेल तर सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा मी मार्गदर्शन करतोय किंवा सांगतो आहे, मी लहान आहे तर तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे की 1000 किंवा 1200 रुपये जर तुम्ही त्या शिक्षक पात्रता परीक्षेचे दोन्ही पेपरचे तुम्ही जर देत असाल किंवा भरत असाल तर आपल्याला एक अनुभव म्हणून जरी तुम्ही पास झालात नाही तरी युट्यूबच्या माध्यमातून असे कितीतरी मोफत क्लासेसची सुविधा आहे. आपण अर्धा तास 1 तास काढून आपण हे क्लासेस करू शकता, ज्या माध्यमातून सीटीटी पास होण्यासाठी किंवा टीईटी पास होण्यासाठी तुमच्यासाठी मदतीचं असणार आहे.
तर सर्व शिक्षक बांधवांनी येणारी जी काही टीईटी असेल जी एप्रिल जून मध्ये या 26 मध्ये, तर ती सुद्धा देण्यासाठी तुम्ही पात्र आहात. याकरिता तुमचा 1 तास दिवसातून जरी काढला तर युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही क्लासेस आहेत त्याचा मोफत क्लासेसचा तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊन तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. त्यामुळं हा विचार करू नका की मला गरजेचं नाही, आम्हाला गरजेचं नाही, देऊन बघा, त्याला काही वेळ लागत नाही. कारण आपण सर्व शिक्षक, सिलेबस बद्दलही सांगतो तुम्हाला मी, आपण सर्व शिक्षक ही 1ली ते 8वी किंवा 1ली ते 5वी जर शिकवत असाल तर त्याच रेंजची प्रश्न या सर्व शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये असतात. जे काही 5वी 6वीचं जे मराठी ग्रामर असेल, इंग्रजीचं ग्रामर असेल, हेच ग्रामर तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्यामुळं सीटीटी परीक्षा आम्ही पासच होऊ शकत नाही असं शिक्षकांचं जे काही मनात भूत घातलेलं आहे ते काढून टाका आणि त्या शिक्षक पात्रता परीक्षेला सामोरे जा. फॉर्म भरा, देऊन बघा की तुम्हाला नेमकं आपली पात्रता काय आहे, आपल्याला किती मार्क्स मिळू शकतात. आणि पुढच्या वेळेला, या वेळेला नाही तुम्हाला कमी मार्क्स मिळेल, या वेळेला 60 मार्क मिळेल, 65 मार्क मिळेल. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो आहे की कोणताही शिक्षक जरी त्या ठिकाणी परीक्षेला बसत असेल तरी तो 50 पेक्षा कमी मार्क्स घेऊ शकत नाही. फक्त आपल्याला किती मार्क्सचा अभ्यास करायचा आहे, मग 40 मार्क्सचा आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे शिक्षक बांधवांनो. त्यामुळे घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. आलेली जी संधी आहे टीईटी सीटीटीची, तुम्ही पास व्हा. कारण 2017 नंतर जे काही विद्यार्थी लागलेले आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, हे सर्व शिक्षक हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लागले असल्यामुळं त्यांना टीईटी सीटीटी ते पास झाल्यानंतरच त्या ठिकाणी नोकरी लागलेल्या आहेत. त्यामुळं या विद्यार्थ्यांची आपली काय होणार आहे, सोबत होणार आहे. त्यांना त्याचा गायडन्स घ्या. तुम्ही जर मुख्याध्यापक असाल तर त्या शिक्षण सेवकांना, जे काही नवीन रुजू झालेले विद्यार्थी असतील, उमेदवार असतील, त्यांना विचारा की शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही कसा अभ्यास केलात, आम्ही कसे पास होऊ शकतो, याचा सुद्धा त्यांना मार्ग दाखवा. म्हणजे मार्ग विचारा. कारण आपण लहान जरी मोठे असलो तरी पण या शिक्षक सेवकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. कारण हे जे शिक्षण सेवक किंवा हे शिक्षक ज्या तुमच्या शाळेमध्ये आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून 10-10 वर्ष, 6-6 वर्ष, 8-8 वर्ष त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्याच माध्यमातून हे विद्यार्थी सीटीटी टीईटी पास झालेले आहेत. आणि ज्या वेळेला शिक्षक भरती झालेले आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून, त्या माध्यमातून मात्र शिक्षक म्हणून रुजू होऊन चांगले गुण घेऊन आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं या सर्व शिक्षकांचा आपण सल्ला घ्या, ज्या माध्यमातून नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. अजूनही सांगतोय, आपल्याकडे असणाऱ्या ज्या संध्या आहेत या संधीचं सोनं करा. अजून 2 ते 3 संध्या आपल्याकडे असणार आहे, कारण वर्षातून 2 वेळा सीटीटी टीईटी घेतली जाणार आहे. त्यामुळं आपल्या सर्व शिक्षक बांधवांनी येणारे जे काही टीईटी सीटीटी असणार आहे त्याचा मात्र आपण अर्ज करायचा आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या शिक्षक बांधवांनो. आपल्याला मी जी काही माहिती सांगितली याबद्दल नेमकं काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.